नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा असली लोक बरी आहेत ना? काय चाललंय सगळ्यांचं? चला, आज आहे मस्तपैकी रामनवमी. तर आज त्यानिमित्त आपण एक खीर बनवूया आणि सुरुवात करूया आपल्या कामाला. मस्त तुम्हाला एक एक दिवसाना सोडून एक रेसिपी येणार तुम्हाला आणि छानपैकी शिकवणार. म्हणजे रोज रेसिपी मी नाही टाकणार कुकिंगच्या चॅनलला, एक दिवस सोडून रेसिपी येणार आपली, ठीक आहे? कारण माझं अजून 3 चॅनल आहेत, त्यांना पण एक 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 दिवस टाकणार व्हिडिओ एकदम, ठीक आहे? तब्येत ठीक नाही म्हणून लाईव्हवर पण येत नाही, जरा खराब आहे तब्येत. तर आज आपल्या मस्तपैकी झटकीपटवाली खीर तुम्हाला शिकवणार आहे आणि ते तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. मग तुम्ही म्हणसान की खरंच मी तर खूप छान बनवली, ठीक आहे? तर त्याच्यासाठी मी काय काय घेते ते तुम्हाला दाखवते. चला बघा, सगळ्यात पहिलं आपलं हंडीमध्ये खूप छान बनतं. हे आपलं तूप, हे तांदूळ आहेत, कच्चं तांदूळ. ह्याला मी जेवढं पाहिजे तेवढीच मी खीर बनवणार आहे, म्हणजे जास्त नाही बनवायची, मला थोडीशी बनवायची. हे तांदूळ आहेत, ह्याला शिजवलं बिजवलं काहीच नाही, ह्याला फक्त काय करायचं तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यानंतर हे बघा, हे किसमिस आहे, इलायची पावडर आहे, आणि का बदाम आहे, आणि हे चारोली, ठीक आहे? आणि हे आपलं दूध आहे, ठीक आहे? तर हे बघा आपण काय करतो ते दाखवतो तुम्हाला. चला ही अंडी मी पाण्याने चांगली धुतली बितली पण पुसून बिसून घेतली. आता ह्याला चांगलं मी पुसून पण घेतली बघा कपड्याने, ठीक आहे? तर ह्याच्यामध्ये हे तांदूळ टाकायचं. हे बघा, हे तांदूळ टाकायचं, ठीक आहे? त्याच्यानंतर आपल्याला बघा, आता हे ताजं तूप आहे, देवासाठी खीर बनवायची पण काही ताजं तूप आहे, मम्मीने घेतलेलं आहे, आपल्याला तुपाचा डबा दिला आहे. तर हे तूप आहे, तर हे तूप आपल्याला, हे तुपाचं हे असतं ना, तर हे वायपट नाही जायला पाहिजे म्हणून मी इथं ठेवते जरा 2 मिनटं, ठीक आहे? आणि आपल्याला जेवढं तूप लागते तेवढं तुम्ही तूप टाका. हे बघा, ह्या तांदळावर, ठीक आहे? 1 चमच टाका आणि ह्याला हे करून घ्यायला. आता हे काढू आपण, कारण ह्याच्यामध्ये तूप असतं, बरोबर आहे का नाही? चला, आता हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा त्या तुपात चांगलं. हे बघा, चांगलं भाजून घ्यायचं आहे तुपात, चांगलं खरपूस भाजायचं, ठीक आहे? खरपूस चांगलं ह्या तांदळाला चांगलं तुपामध्ये भाजलेलं आहे बघा, चांगलं खरपूस भाजून घ्यायचं ह्या तांदळाला. बघा, बघू शकता तुम्ही, हे चांगलं भाजून घ्यायचं खरपूस, ठीक आहे? चला तुम्हाला दाखवते. बघा, ह्या तांदूळाला असा कलर सुटायला पाहिजे. हे बघा, चांगलं भाजलेलं आहे हे तांदूळ. बघा, अजून 1-2 मिनटं आपण भाजून घेऊया. मी जसं शिकवते तसं तुम्ही बनवून घ्या आणि खाऊन बघा खीर. हे बघा, हे आता हे तांदूळ बंद करते मी, काढून घेते. हे बघा, असं काढून घ्यायचं तांदूळ. हे चांगलं थंड करायचं, मिक्सरमध्ये गरम वाटायचं नाही, मी तुम्हाला आताच सांगते, नाहीतर मिक्सर खराब होतो. हे बघा, ठीक आहे? चला, आता हे थंड चांगलं झालेलं आहे बघा. आता हे मिक्सरमध्ये आबाल वाटायचं बघा. हे बघू शकता, हे बघा. चला, आता याला झाकण लावूया आणि हे आपलं मिक्सरला वाटूया. हे बघा, आता ह्याला कसं वाटायचं, म्हणजे ह्याला एकदम आबलडोबल वाटवायचं, जास्त पण बारीक नाही करायचं. हे बघू शकता तुम्ही. आता हे तुमच्या दाखवत लावते, एक फिरवायचं, थांबायचं. हां, ठीक आहे, एवढं पण ठीक आहे, जास्त पण बारीक नको आणि जास्त पण मोठं नको. हे बघा, हे आपल्याला म्हणजे तांदूळ 2 तुकडे व्हायला पाहिजे, ठीक आहे? असं व्हायला पाहिजे, म्हणून खीर बनते बघा. आणि नक्की बनवा तुम्ही, चालेल. एवढंच फिरवायचं. हे बघा, अशी पावडर व्हायला पाहिजे, जसं फायरेक्स होतं ना ते. काय बघा, मी बोलू नाही शकत उद्या. हे बघा, हे असं तुम्हाला दाखवते चमचा. हे बघा, असं बारीक. हे बघू शकता बघा, असं, ठीक आहे? चला, आता आपलं बनवायला चालू करूया. सगळ्यांना जय श्रीराम. सगळ्यांनी जय श्रीराम कमेंटमध्ये लिहा. आज रामनवमी आहे, त्यानिमित्त मी खीर बनवते आणि आपल्या इथून पुढे चॅनलमध्ये रोज एक दिवस सोडून रेसिपी येणार आहे, ठीक आहे? तर आता हा मी गॅस चालू केलेला आहे. सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हे बघा, आता हे तूप टाकते बघा, मी जास्त पण नाही टाकत तूप. हे बघा, 1 चमचा आणि हे 2 चमचे, ठीक आहे? 2 चमचे बाद झालं, ओके? चला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे बदाम. बघा, बदाम टाकायचे आपल्याला, आणि हे चारोली आणि हे इलायची हे टाकते बघा, तुम्ही बघू शकता एकदम, ठीक आहे?
त्याला चांगलं भाजून घेऊया. बघू शकता तुम्ही हे मस्तपैकी. आता माझ्याकडे केसर नाही, केसर असेल तर केसर पण टाक. हे आहे किसमिस, किसमिस टाकलं थोडंसं कमी. बघू शकता तुम्ही बघा. त्याच्यानंतर मी हे 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी छोटीशी साखर घेतली. हे बघा हे टाकते बघा. हे चांगलं मस्तपैकी असं भाजून घ्यायचं बघा. त्याच्यानंतर हे भाजलेलं आहे ना, हे पण टाकायचं. हे पण टाकून घ्यायचं म्हणजे कुठल्याला मिक्सरमध्ये. हे बघा, हे बघा तुम्ही जसं बनवते तसं बनवा तुम्ही. हे बघा हे चांगलं असं परतून घ्यायचं. जर तुम्हाला वाटतंय की तूप टाकायला पाहिजे अजून थोडंसं, हे चांगलं परतून घ्यायचं बघा. हे बघा, जर तुम्हाला वाटतंय एखादा चमच अजून टाकावं तर एखादा चमच अजून मी टाकते, कारण तूप खायला चांगलं असतं आपल्यासाठी. 1 चमच टाकते आणि ह्याच्यातच फिकवून देते, कारण मला चमच्या बाहेर काढायचं आहे. बरोबर आहे का नाही? जसं मी बनवते तसं तुम्ही बनवून बघा. एकदम 1 नंबर खीर आपली. नाद करायचा नाही खिरीचा. बरोबर आहे का नाही? हे बघा. चला आता हे काढलं मी साईडला. तर ह्याला चांगलं भाजून घ्यायचं अजून सुद्धा बघा. चांगलं भाजायचं, मस्तपैकी भाजायचं. आता मी सुलवत होती 2 मिनटं. चांगलं भाजलंय बघा. आता एक खरपूस मस्तपैकी. हे बघा साखर सुद्धा मनाने बारीक झालेली आहे याच्यामध्ये बघा. तुम्ही बघू शकता त्याचा कलर. आता हे बघा एवढं छान भाजायचं सुलवर. घाई करायची नाही दूध टाकायला. हे बघा तुमचं तांदूळ विकतचं असेल काय असेल, साखर बघा आपली आप पिघळून जाते बघा. बघा केसर असेल तर केसर पण टाका. अजून एक 5 मिनिटाला भाजून घेते चांगलं एकदम. ठीक आहे चला. आणि एवढा ग्लास भर मोठा हा ग्लास, छोटा करते कॅमेरा. हा बघा एवढा ग्लास कशाचा? दुधाचा, म्हशीचं दूध आहे. ठीक आहे. आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर तुम्ही माणसानं खरंच खूप छान शिकवते आणि शिकवायला मला खूप आवडतं आणि तुम्हाला सुद्धा करायला आवडतं. मला माहिती आहे खूप लोकांना माझं बघून शिकले आणि ते बोलते की स्मिता खरंच तुझ्या हातामध्ये अन्नपूर्णा आहे, देवी आहे माझ्यामध्ये हातामध्ये, खरंच लक्ष्मी आहे माझ्या हातामध्ये. तुम्ही माझ्या हातची खीर खाऊन बघा. तुम्ही माझ्याकडे मसाला घ्यायला आल्यानंतर तुम्ही सांगा स्मिता मला खीर खायची किंवा काय खायचे. तुम्ही खाऊन बघा, मग मला तुम्ही सांगा की खरंच स्मिता 1 नंबर खीर झालेली आहे. चला अजून आपल्याला भरपूर हे करायचं आहे. झालं बघा. तर ह्याच्यामध्ये सगळं बघा चांगलं मी भाजून घेतलं. तुम्ही बघू शकता. चला बघा 1 नंबर सगळं भाजलं, कुठं खाली लागलं नाही, काहीच नाही बघा. आणि खीर बनवताना पातळ भांडं घ्यायचं नाही, चांगला मस्तपैकी जाड झूर घ्यायचं. हे खीर. आता ह्याच्यामध्ये मी हे टाकलं, दूध टाकलं. आता जर तुम्हाला अजून पाहिजे दूध तर अजून थोडंसं दूध टाकूया आपण. ठीक आहे. चला आता माझा कॅमेरा बंद होता दूध टाकताना, पण मी अजून एक अर्धा ग्लास नाही दूध टाकलंय बघा. ठीक आहे. तर हे बघा ह्याला साखर टाकली मस्तपैकी टाकलं बघा. आता ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं. अर्धा तास तर लागेल ह्याला शिजायला. हे बघा एकदम यमी यमी. ठीक आहे. तोपर्यंत सगळे कामं होतात आपली एकदम. वाव मस्त चवीला पण छान झालेलं आहे. ठीक आहे. चला आता ह्याला उकळी येऊन द्या चांगलं एकदम. ठीक आहे. बघा किती छान वाटते आणि किती मस्तपैकी बघा. हे आता हे बघा अजून हे शिजायचे, थोडीशी अजून बाकी आहे. हे बघा मस्त वाटते बघा ही खीर. तुम्ही खाऊन बघणार ना तेव्हा म्हणणार खरंच स्मिता खूप छान आहे. तर हे आता अजून ह्याला चांगली शिजायची. अजून एक 10 मिनटं अजून स्लोवर एकदम. ठीक आहे. तर ते बघूया. आणि नंतर नाही झाल्यानंतर मग थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची आणि फ्रीजमध्ये खीर खायची. आता माझ्याकडे फ्रीज नाही पण काय हरकत नाही एकदम. बघा 1 नंबर झालेली आहे खीर. आणि अशी खीर बघा मी खूप दिवसानंतर बनवली. तर म्हटलं चला आज बनवा, म्हटलं आज देवपूजा करते, खीर बनवते. आणि माझ्या चॅनलला सुद्धा इथून पुढं व्हिडिओ येत्यान. खूप लोक मला बोलतात स्मिता तू कुकिंगच्या चॅनलवर तू कुकिंग टाकत नाही, कुकिंग करत नाही, काहीच नाही. खूप लोक मला मेसेज करतात, कमेंटमध्ये बी सांगतात आणि व्हॉट्सअपला पण मेसेज करतात स्मिता तुझी कुकिंगची रेसिपी आम्हाला खूप आवडते, सिंपल आहे, साधी आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ मोठे असतात सगळ्यांना माहिती आहे, पण माझं असं आहे की मी टेप बाय टेप शिकवते. आणि तसलं ते लोकांसारखं नाही की कापायचं पळवायचं हे ते जे पण आहे रेल बाय रेल. हो का. आता किती मस्त खीर बनलेली आहे बघा. एवढं छान बनली ना सांगायला नको का. आता ह्याला 5च मिनिटामध्ये खीर बनवून जाईल. तोपर्यंत आपण देवाचं साफसफाई करून घेते आणि दिवा बिवा लावते आणि मग देवाला निवद दाखवते आणि मग तुम्हाला हे करते एकदम. मी व्हिडिओ तो लगेच संपवून टाकते,
पण दुसरा व्हिडिओ मी बनवेन ना, तर तुम्हाला दाखवणे माझ्या देवाची पूजा केलेली, देवासाठी खीर बनवली मी. ठीक आहे, तर चला तुम्हाला दाखवल्याशिवाय राग खाणार नाही आणि पटकन देवाची पूजा करून घेते. देवाला पण नैवेद्य दाखवतो तुमच्या देखता. चला बघा किती छान बनली खीर, माहिती आहे तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही बघा, एकदम आता गरम गरम आहे. अजून थोडीशी गारी होणार, आपल्याप ही गारी होणार बघा. ह्याला फ्रीजमध्ये पण ठेवलं नाही, आपल्याप गारी होणार आहे. आणि हे आता सध्या मी बंद केलेली आहे बघा. हे खीर झालेली आहे. खीर थंड झाल्यानंतर ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. ह्या खीरला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर. आणि एवढा आनंदात घेत खायचा ह्या खिरीला, एवढा आनंद घ्यायचा, एवढा आनंद घ्यायचा की सांगायला नको, एवढी छान लागते. तुम्ही माणसानं खरंच मी तर खूप छान शिकवली खीर. आता मी देवाला नैवेद्य दाखवते. देव आता मी धुवून घेऊन घेतलं, ते तुम्हाला नाही दाखवलं. आता देवाचं दिवा बिवटा करते आणि देवाला प्रसाद ठेवते एकदम. ठीक आहे, चला चला देवाची पूजा झालेली आहे. आता मस्तपैकी देवाला मी खीर ठेवते आणि छानसं देवाला आवडेल. आणि मस्तपैकी मी खीर बनवली, छोट्या छोट्या वाटीत 2 देते, नंतर आपणच खाणार आहे का नाही. तर मी छोट्या वाट्यातच होणार आहे. ठीक आहे, धुवून घेते वाटी. चला 2 वाट्या धुतल्यात आणि खीर एवढी छान झाली ना, खूप छान झालेली आहे. तर हे बघा, वाव मस्त झालेली आहे खीर. हे बघा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. झाकून ठेवती आणि हे देवाला नैवेद्य ठेवून येते. हे बघा कसं वाटते, छान वाटते ना. चला आता माझ्यासाठी पण घेते मी खीर. चला देवाचा प्रसाद आहे, तुम्ही पण या घ्यायला. वाव, मी तर भरपूर पेत असते, मला तो खूप आवडते. मला खूप जास्त तुम्हाला खीरच आवडते खायला, प्यायला पण. चला हे बघा, आता चमचा टाकून आपण बसूया. चला तुम्हाला देव पण दाखवत. चला एकोट एकोट, जय मल्हार सदानंदाचा एकोट, जय श्रीराम. बघा, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. हे आपलं देव बघा. आज आहे ना रामनवमी आहे, तर मी आज खीर बनवली एकदम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. बघा माझ्या गणपती बाप्पांना खीर आवडली. गणपती बाप्पा बोलतात तुम्ही खूप चांगली खीर बनवली. गणपती बाप्पा बोलतात बघा, तू सुख करता तू दुःख हरता. बघा आपले गणपती बाप्पा आणि हे आपले देव. आणि एक राय माता राणी की जय हो, साईबाबा की जय हो. आता देवाची पूजा झाली, मस्त वाटलं, फ्रेश वाटलं. माझ्याकडनं मी खोटं नाही बोलणार, जे आहे ती माझी खरी परिस्थिती सांगते. माझ्याकडं कुंकू हळद नव्हती, आणलंच नाही मी, देवासाठी गेलीच नाही कुठं देवाला. पण मी आवर्जून हळदी कुंकू आणायसाठी मी कोणत्या तर देवाला जाते, जवळपास साईबाबाला जाते, नाहीतर मग दादरच्या सिद्धिविनायकला जाते. पण जाईन आणि तिथूनच दर्शन देवाचं कुंकू घेऊन येते. आता मी हळद लावली आपल्या घरातलीच, तर देवाला म्हटलं देवा मला माफ करा. आणि मी जे आहे ते खरं सांगते, खोटं बोलत नाही, बरोबर आहे का नाही. आता मी देवाला खीर बनवली, देवाला आवडली. तर तुम्हाला पण आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि खीर खायला या. बघा मी सुद्धा खीर खाते. प्रसाद घ्या तुम्ही सगळ्यांनी एक एक. हां तुम्हाला 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 सगळ्यांना दिली. एक तुपका खाली टाकते. चला गरम आहे, मस्त आहे. मी खाते. कशी वाटते तुम्हाला खीर? चांगली वाटते तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच आपल्या रेसिपी बघायला माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि कमेंटमध्ये सांगा आता पहिली रेसिपी टाकली मी कोणती खिरीची, दुसरी रेसिपी कोणती पाहिजे ते तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा. ज्या लोकांची जास्तची जी रिक्वेस्ट असेल तेच मी करणार, 100% करणार. जे तुम्हाला आवडते माझ्या कोणची रेसिपी ते तुम्हाला म्हणून मी दाखवणार एकदम. ठीक आहे, तर चला बाय. म्हणजे माझं असं म्हणायचं आहे की दुसरी रेसिपी मी कोणती बनवू ते
ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. 10 लोकांची पण सेम आली ख्वाईस तर ते बनवणार. ठीक आहे. तर सगळ्यांनी कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ठीक आहे, नवीन रेसिपीमध्ये. बाय.